बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ग वा बेहरे लिखित कथा एक ओली आठवण. मायाने दार उघडले आणि समोर मोहिनीला पाहून ती चकित झाली. इतकी चकित झाली की ती दारातूनच अवघडून तिच्याकडे बघत राहिली. मोहिनी या वेळेला आपल्या घरी? हे कसं शक्य आहे? ती एकटी नव्हे तर तिच्या मुलासकट, भरत सकट, आणि तेही बॅग घेऊन. म्हणजे राहण्याच्या तयारीने. तिला धक्काच बसला. पण मोहिनीबरोबर तिचा मुलगा भरत होता. तो अस्वस्थ होता. त्याने आईचा हात सोडला आणि तो मायाला बिलगला. विचित्र वातावरण बदलायला तोच कारणीभूत झाला. मोहिनीचं आणि तिच्या नवऱ्याचं पटत नाही हे मायानं पूर्वीच ऐकलं होतं. साप्ताहिक रसरंगमधून तिला अस्वस्थ करणाऱ्या बातम्याही आल्या होत्या. कुणीतरी जवळचे म्हणवणारे इष्टमित्र तिच्या कानात मोहिनी आणि प्रभाकर यांच्या वाढत्या स्नेहसंबंधाबद्दल विष पेरीत असत. पण त्याकडे दुर्लक्ष करायची तिने सवय करून घेतली होती. कारण एकतर प्रभाकर हा खरोखरच मनस्वी पुरुष होता. त्याला सर्वार्थाने ताब्यात ठेवणे कोणाला शक्य नव्हते. मायाला तर ते मुळीच शक्य नव्हतं. त्याच्या कलासक्त मनाची भरारी थोपवण्यात अर्थ नाही हे तिनं ओळखलं होतं. एक मोठा प्रतिभावंत नाटककार आणि नाट्य निर्माता म्हणून तो विख्यात होता. त्याचबरोबर एक बलदंड आणि उग्र प्रवृत्तीचा सरळसोट माणूस म्हणूनही त्याच्यावर पुष्कळ जण प्रेम करीत. लग्नापूर्वीचे प्रभाकरचे अनेक पराक्रम मायाला माहीत होते. पण ते कळून सवरून प्रभाकरवरचे प्रेम थोपवणं तिला जमलं नाही. ती वाहवत गेली. त्याची बायको झाली. आपल्या रूपावर आणि गृहिणी धर्मावर त्याला काबू ठेवण्याची वेळी महत्त्वाकांक्षा तिने धरलेली होती. तिच्या मनात स्वतःच्या सौंदर्याविषयीचा एक अहंकार नेहमीच नागाप्रमाणे फणा काढून जागा असे. प्रभाकरचा तिच्यावर फार फार जीव होता. त्यानेही तिचा हा अहंकार फुलू दिला होता. प्रभाकरचे आणि तिचे लग्न झाले तेव्हापासून जगाला केवढा धक्का बसला. कुठल्या तरी कुग्रामातल्या निर्धन कुटुंबातल्या एका अर्धशिक्षित मुलीबरोबर प्रभाकरचे लग्न झाले. या बातमीमुळे त्याच्यावर डोळा ठेवून असणाऱ्या अनेक रूपगर्वितांना अस्वस्थ केलं होतं. नाटकात कामे करण्याच्या निमित्ताने त्यापैकी पुष्कळांशी त्याची घसट होती. तर कोणी उत्तम दर्जाचा साहित्यिक म्हणून प्रभाकरला जवळ केलं होतं. प्रभाकरसारखा पुरुष सर्वथा आपला राहणार नाही हे कळून सवरूनही त्यापैकी सर्वांचाच यत्न त्याला गुंतवण्याचा होता. पण प्रभाकर कोठेही गुंतला नाही. सर्व बेहोशीतही तो सावध होता. खर्च करतानाही तो व्यवहारी होता. खोट्या प्रतिष्ठेपायी त्याने जसा नाटकाचा धंदा कधी तोट्यात जाऊ दिला नव्हता, तसाच मोहाचा हा खेळ कधी अंगावर येऊही दिला नव्हता. तो म्हटला तर फार रंगेल होता, रसिकही होता, बोलका होता, पण तितका तो तुसडाही होता आणि तुटकही होता. प्रभाकरचा आणि मायाचा संसार तसं पाहता अगदी सुखाचा होता. दोन्ही हातांनी पैसा घरात येत होता. कीर्तीचे वलय प्रभाकरभोवती सदैव लखलखत होते. प्रभाकरच्या जोडीने माया जेव्हा समाजात वावरे तेव्हा पुष्कळांच्या नजरा प्रभाकरभोवती घोटाळत. नाटककार व निर्माता म्हणून तसा तो विख्यातही होता. परंतु मायाकडे लक्ष जाताच सर्वांच्या नजरा क्षणभर ठेचकाळून थांबत असत. तिच्या सौष्ठवाला दाद देण्यासाठी. माया प्रभाकरला शोभेल अशी देखणी तर होतीच, पण तिच्या व्यक्तिमत्वामध्ये एक विलक्षण आक्रमकता होती. प्रभाकरच्या गाव गप्पांना आणि त्याच्या बेबंद वर्तनाला न जुमानताही त्यांचा संसार सुखाने चालला होता. आपला नवरा आपल्याशी एकनिष्ठ असेलच अशी तिला मुळीच खात्री नव्हती. तरी पण त्याचे मन कोणत्याही स्त्रीच्या ठाई दीर्घकाळ अडकणार नाही एवढा स्वतःविषयी तिला जबर अहंकार होता. पत्नीवर आणि आपल्या घरकुलावर प्रभाकरचे अनिवार्य प्रेम होते. तसे ते प्रत्येक पुरुषाचे असतेही. परंतु पुरुषांच्या स्वभावातील खाचाखोचा, शब्दांतून व्यक्त न होणाऱ्या अनेक नित्याच्या गरजा व त्याच्या मूडप्रमाणे त्याला हाताळण्याची तिची नाजूक पद्धत, यामुळे प्रभाकरच्या लेखी मायेला पर्याय नव्हता. आणि या दिमाखानेच माया ताटमानेने संसारात मिरवत होती.
पण आज मोहिनीला समोर पाहून माया एकदम बावरली. आपल्या संसारावर काहीतरी अशुभ सावट पडले आहे या भीतीने ती थोडीशी गांगरलीच. एक नटी म्हणून, एक रूपसंपन्न स्त्री म्हणून आणि प्रभाकरच्या यशातील एक वाटेकरी म्हणून मोहिनीचे प्रभाकरच्या आयुष्यातले स्थान तिने मनात कबूलच करून टाकलं होतं. एखाद्या स्त्रीबरोबर आपल्या नवऱ्याचा काही संबंध आहे ही गोष्ट तिला तशी अपूर्वायचीच नव्हती. त्यामुळं मनात जरी तशी व्यथा असली तरी तिच्या घरकुलाच्या प्रतिष्ठेला तडा लागत नसे. प्रभाकरच्या जोडीनं समाजात हिंडताना आपल्या गळ्यातल्या मंगळसूत्राचे आपल्या वक्षावर प्रदर्शन करणं तिला आजवर गौरवाचेच वाटत होते. पण आज मोहिनी घरी आली एवढेच नव्हे तर मुलासकट आपल्या घरी राहायला आली. या गोष्टीमुळे ती मनोमन भेदरली होती. पण किती झाले तरी ती एक आदर्श गृहिणी होती, शिवाय समंजसही होती. अशा प्रसंगी अक्रस्ताळेपणा करून उपयोगाचा नाही हे ओळखण्याचे स्त्रीसुलभ चातुर्य हेही तिच्या ठाई पुरेपूर होते. मोहिनी प्रभाकरच्या घरी आली आणि राहिली ही गोष्ट जुनी झाली. पण ती का आली हा प्रश्न तिला कुणीच विचारला नाही. तिची आणि तिच्या मुलाची उत्तम बडदास्त ठेवण्यात मायाने मुळीच कुचराई केली नाही. तिच्या आयुष्यात डोकावून तिच्या खाजगी गोष्टी समजावून घेण्याचे कुतूहल तिला दाखवावंसं वाटेना. दुसऱ्याची दुःखे समजावून घेतली की त्यावर फुंकर मारण्याचे उत्तरदायित्व आपोआप आपल्यावर येऊन पडते हे तिला ठाऊक होते. एका चित्रपट व नाट्यसृष्टीतील लफडी कुलंगडी छापणाऱ्या साप्ताहिकात प्रसिद्ध झालेल्या मजकुरावरून नवऱ्याच्या छळाला व माराला कंटाळून तिने घर सोडले एवढेच तिला कळले होते आणि ते तिला पुरेसे होते. आधाराला तिला प्रभाकराहून मजबूत वृक्ष तरी कुठून मिळणार होता. पण हा आधार केवळ तात्पुरता सोयीपुरता व्हावा असे तिला वाटत होते. 7-8 दिवस गेल्यानंतर मोहिनीने मायेच्या देखत प्रभाकरला स्वतःसाठी एक जागा पाहायला सांगितली. मोहिनी स्वतः एक लोकप्रिय व गुणी नटी असल्यामुळे आर्थिक दृष्टीने तिला काही अडचण होती अशातला भाग नव्हता. परंतु यापूर्वी मिळालेले सर्व पैसे नवऱ्याने गिळंकृत केले असल्यामुळे तिने प्रभाकरकडेच काही पैसे मागितले. आपल्या घरात आलेले संकट आपल्या पायाने दुसरीकडे जात आहे हे पाहून मायाच त्याकामी पुढाकार घेऊ लागली आणि मोहिनीचे नवीन बिराड तिने 8-15 दिवसात थाटूनही दिले आणि मनोमन सुस्काराही सोडला. मोहिनी दुसऱ्या घरात राहायला गेली तरीसुद्धा माया काही पूर्णपणे निश्चिंत झाली नव्हती. प्रभाकरचे आणि मोहिनीचे संबंध किती खोलवर आहेत याचा मायाला अजूनही अंदाज बांधता आला नव्हता. प्रभाकर तसा धीरगंभीर होता. या घटनेनेही त्याच्या वागण्यात बदल झाला नव्हता किंवा अनुकंपा दाखवण्याच्या निमित्ताने त्याच्या वागण्यात कोठेही उथळपणा आलेला नव्हता. आपला नवरा कोणत्याही स्त्रीच्या विलक्षण आहारी जाणार नाही या एकाच भरवशावर अवलंबून राहण्यापलीकडे तिलाही काही करता येण्याजोगं नव्हतं. मोहिनीची आणि प्रभाकरची पुष्कळ वेळा गाठ पडत असे. पूर्वी तर पडत असेच, पण आता ती एकटीच निराधार स्थितीत राहत असल्यामुळे प्रभाकरला पुष्कळदा तिच्याकडे जावे लागे. पुष्कळदा तो मायालाही बरोबर घेऊन जात असे. मोहिनी तशी खरोखरच स्वभावाने चांगली बाई होती. खरे पाहता इतक्या देखण्या आणि कर्तृत्वशालीन स्त्रीचे वैवाहिक आयुष्य दुःखाचे का असावे हाही एक गूढ प्रश्नच होता. पण 2 व्यक्ती मिळून एक सुखाचा संसार होतोच असेही नाही. नटी असूनही एरवी ती इतक्या साधेपणाने वागे की मायाला सुद्धा आश्चर्य वाटे. मुलाची देखभाल घरी होणार नाही म्हणून मुलाला तिने पाचगणीला ठेवले. तेव्हापासून तिच्या वाट्याला आलेल्या एकटेपणाबद्दल मायाला सुद्धा कीव वाटत होती. मोहिनी आणि प्रभाकरच्या संबंधाची कुजबूज नाट्यवर्तुळात चालूच असे. नाट्यवर्तुळात अशा तऱ्हेच्या स्कॅन्डल्स असणे अभिमानाचेही असते. प्रभाकर वेळीअवेळी मोहिनीच्या घरी जाई, परंतु मोहिनीकडून कसलाच पुढाकार नसल्यामुळे त्याचे व तिचे घट्ट असे नाते उत्पन्न होऊ शकले नव्हते. एका बलदंड पुरुषाचा आश्रय मिळाला यातच मोहिनी संतुष्ट होती आणि आज ना उद्या आपल्यावर लट्टू झालेली मोहिनी आपली होईल यावर प्रभाकर स्वस्थ चित्त होता. आपल्या आश्रयाला आलेल्या स्त्रीचा केवळ अगतिकपणे भोग घेणे प्रभाकरला मानवण्याजोगे नव्हते. आज ना उद्या एक दिवस मोहिनी सर्वार्थाने आपल्या स्वाधीन होईल याविषयी प्रभाकरच्या मनात कसलीच शंका नव्हती. व्यवसायाने नटी असणाऱ्या आणि नवऱ्याला सोडून एकटे राहणाऱ्या मोहिनीसारख्या स्त्रीला एरवी कितीतरी बुभुक्षित पुरुषांच्या लालसेला बळी पडावे लागले असते. पण एकतर समर्थ अशा प्रभाकरच्या आश्रयाला ती होती
आणि दुसरी गोष्ट अशी की ती कोणालाही तशी संधीच प्राप्त करून देत नव्हती. प्रभाकरच्या नाट्यसंस्थेव्यतिरिक्त अन्यत्र कुठेही काम करायचे नाही असाही निर्णय तिने त्यासाठीच घेतला होता. आणि म्हणून तेव्हापासून प्रभाकरची रखेली असाच तिच्याबद्दलचा चवदार उल्लेख प्रभाकरच्या आड लोक करू लागले होते. लोकांचा निष्कर्ष खोडून काढण्याची तिला आवश्यकता वाटली नाही. प्रभाकरची नाट्यसंस्था ही अग्रभागीची नाट्यसंस्था असल्यामुळे आणि आता त्याच्या प्रत्येक नाटकातून ती काम करू लागल्या कारणाने प्रभाकरकडून ब्लॉकसाठी आणि सजावटीसाठी घेतलेले पैसे तिने जवळजवळ फेडत आणले होते. ज्या दिवशी प्रभाकरच्या रकमेच्या बाकीचा शेवटचा चेक तिने दिला तेव्हा प्रभाकर म्हणाला, आज तू कर्जमुक्त झालीस. पण मी कर्जात नव्हतेच कधी, कारण तुमच्याकडून घेतलेले पैसे तुम्ही मला विश्वासापोटीच दिले ना. ते परत फेडण्याची जबाबदारी माझ्यावर मुळीच नव्हती. लोकांनी तुम्हाला निंदू नये म्हणून मी हे सारे पैसे परत केले आहेत. एरवी तुमच्या उपकाराच्या बोजाखाली राहणं मला आवडलं असतं. ते का? कारण मी खरोखरीच तुमच्या आश्रयाला आले आहे आणि तुम्हाला सोडून मला कुठेही जायचंही नाही. घर सोडून विचार न करता तुमच्याकडे यावंसं वाटलं. याचं कारण असलं धाडस फक्त तुमच्याचानंच झालं असतं आणि तुम्ही त्यात पुरे पडलात. आणि म्हणून मी स्वतःच्या पायावर उभी राहू शकले. असं मुळीच नाही मोहिनी. तू एक अत्यंत लोकप्रिय व गुणी नटी आहेस. नाटक किती जरी चांगलं असलं आणि निर्माता कितीही चतुर असला तरी गुणी नटांच्या वाचून त्याला यश लाभणार कसं? उलट मित्र म्हणेन, तुझ्यासारखी गुणी देखणी नटी माझ्या कंपनीत आल्यापासून माझी नाटकं अधिक जोमानं लोकप्रिय झाली आहेत. तुम्ही हे म्हणता आहात हा तुमचा मोठेपणा. मी नव्हते तेव्हाही तुमची नाटकं चालत होतीच आणि उद्या मी नसेन तरीही तुमची नाटकं चालणारच आहेत. माझी गोष्ट मात्र तशी नाही. तुमच्यासारख्या प्रतिष्ठिताचा प्रतिभावंताचा आधार मला आहे म्हणून मी अखेरी कोणीतरी आहे. माझ्याही आता ध्यानात आलंय की एखाद्या कर्तृत्वान पुरुषाचा पाठिंबा तांब्याचं सुद्धा सोनं करू शकतो. या संभाषणाच्या वेळी तरी मोहिनी अधिक मोकळेपणाने वागेल असे प्रभाकरला वाटले, पण तिचा थंडपणा सुटला नाही. प्रभाकरला तो एक प्रकारचा अपमान वाटला. आपल्यावर लोभावणाऱ्या बहुसंख्य स्त्रियांच्या मनानं मोहिनी ही एक अलौकिक स्त्री असली तरीसुद्धा आपल्याबद्दल तिला कसलंच आकर्षण असू नये याबद्दल त्याच्या मनात विषाद उत्पन्न झाला. आपल्या सौंदर्याचा, प्रतिभेचा आणि ऐश्वर्याचा हे एक प्रकारचा पराभवच आहे असंही त्याच्या मनाने घेतलं. तरी पण आपल्या स्वामित्वाचा हक्क तिच्यावर बजावावा असं मात्र त्याला वाटलं नाही. कारण एकतर त्याला ती सवय नव्हती आणि स्त्रीची मनधरणी करणे त्याच्याही रक्तात नव्हते. मोहिनीने त्याला नुसते जरी खुणावले असते तरी त्याने तिला सर्वार्थाने कृतार्थ केलं असतं. ती त्याच्याशी अत्यंत आदबीने वागे. कोणतीही गोष्ट त्याला विचारल्याविना कधीही करीत नसे. दौऱ्याच्या वेळी त्याची योग्य ती सेवाही करीत असे. ती त्याचे खाणेपिणे, कपडे लत्ते यांची स्त्रीसुलभ मार्दवाने सतत काळजी घेत असे. तिच्या वर्तणुकीत सेविका होती, मैत्रीण होती, पण प्रणयिनी मात्र कोठेच नव्हती. प्रभाकरच्या संगतीचा मोह तिला जरूर होता, पण संगाची चाहूल मात्र कधीही जाणवली नाही. दिवस असेच चालले होते. प्रभाकरच्या आयुष्यात येणाऱ्या स्त्रिया तर रानवाऱ्यात भिरकटणाऱ्या पालापाचोळ्याप्रमाणे केव्हाच दिसेनाशा झाल्या. प्रभाकरमध्ये झालेला बदल मायाला सुद्धा जाणवला होता. अन्य स्त्रिया प्रभाकरच्या आयुष्यातून निघून गेल्या असाव्यात असे ते चतुर स्त्रीच्या लक्षात आले. त्याने तिला सुखही झाले आणि दुःखही. सुख अशासाठी झाले की नवऱ्यावरचे तिचे स्वामित्व अधिकाधिक घट्ट झाले, पण त्याचवेळी तिच्या मनात मोहिनीविषयी भीतीही उत्पन्न झाली. प्रभाकर हळूहळू भावनावश होऊन तिच्याशी खोलवर गुंतत तर चालला नाही ना, अशी शंका तिच्या मनात मूळ धरू लागली. गोव्याच्या दौऱ्यावरून नाटक कंपनी परतली तेव्हा खूप अवेळ झाली होती. रात्रीचे 2-2:30 झाले होते. एरवी मोहिनी टॅक्सी करून गेली असती, परंतु अवेळी तिला तसे जाणे शक्य नव्हते. तेव्हा प्रभाकरच तिला सोडायला घरी गेला. तिची अवजड सुटकेस वरच्या मजल्यावरच्या तिच्या ब्लॉकमध्ये तिला नेणे शक्य नसल्यामुळे त्यालाच तिच्याबरोबर वरही जावे लागले. दार उघडून दिवा लावताच त्याच्या ध्यानात आले की अशा उत्तर रात्री मोहिनीच्या घरातून जाण्यात काही अर्थ नाही.
ही वेळ साधली पाहिजे. पुरुष अहंकार विसरून तिला आपण आपलीशी करून घेतलीच पाहिजे. वासनेचा एक विलक्षण गदारोळ त्याच्या अंतःकरणातून उमटला. तिचा प्रवासाने शिनलेला देह आणि थकलेले डोळे आपल्या मिठीत सामावून घेण्याची एक विलक्षण उर्मी त्याच्या नसानसातून उमटली. बॅग खाली ठेवून त्याने तिला थोड्यात आडदांडपणाने मिठीत धरले. एखाद्या पाखराने पावसाळ्या रात्री मिळालेल्या आधाराला चिकटून बसावे तशी ती त्याला चिकटली. क्षणभर दोघेही निस्तब्ध लगटून उभे राहिले. कधीही न जाणवलेला तिच्या सौष्ठवाचा आणि लावण्याचा धुंद सास त्याला जाणवला. प्रवासामुळे मळलेल्या तिच्या वस्त्रात असणारा तिचा निरोगी पुष्ट देह त्याच्या डोळ्यांसमोर साक्षात उभा राहिला. त्याने आवेगाने मिठी घट्ट केली आणि ओठाला ओठ चिकटवले. जणू काही दोन वेगळी शरीरे तिथे नव्हतीच. मोहिनीचा सारा देहभार तिच्या ओठांच्या ओलेपणात गोळा झाला होता. त्या आवेगाचा पहिला क्षण ओसरताच त्यानं तिला तिच्या बेडरूमच्या दिशेनं न्यायला आरंभ केला. एव्हाना त्याच्या देहात पेटलेली आग डोळ्यांच्या काठावर मोहिनीने टिपली होती. तिने एकदम प्रभाकरचा हात खांद्यावरून काढला. आश्चर्याने या कृतीकडे पाहणाऱ्या प्रभाकरच्या डोळ्याला डोळा भिडवीत मोहिनी म्हणाली, रागावणार नसलात तर मी एक सांगते ते ऐकाल का? या वेळेला मला ऐकायला फुरसत नाही. मला तू हवी आहेस बघ, फक्त तू हवी आहेस. मोहिनी क्षीणपणाने हसली आणि म्हणाली, मी तुमचीच आहे. तुमची मालमत्ता आहे, मिळकत आहे, वस्तू आहे. या घटकेला सुद्धा तुम्ही माझं काहीही करू शकता. मी मुळीच सुद्धा रागावणार नाही. मग मग तू थांबलीस का आणि मला थांबवलंस का? एवढ्यासाठीच प्रभाकर की माझ्या नवऱ्यानं माझ्या देहावर जे अत्याचार केले आहेत त्याचे व्रण अजून गेलेले नाहीत. ज्या अन्योन्य सुखासाठी स्त्री पुरुष वेडे होतात त्या सुखातला माझा सगळा आनंद माझ्या नवऱ्याच्या जंगली वागणुकीने नष्ट झाला आहे. मला त्याची किळस वाटते, लाज वाटते. काय सांगतेस काय हे मोहिनी? खरंच सांगते प्रभाकर. मला तुम्ही आवडता, मला तुम्ही हवे सुद्धा आहात. पण थोडं थांबाल का? तुमच्या सुखद सावलीत मी माझं सारं पूर्वीचं आयुष्य विसरून टाकायला आरंभ केला आहे. मला थोडा वेळ द्या. डोंट वरी, थांबेन. रागवलात तुम्ही प्रभाकर? खरंच माझ्यावर रागावू नका. मगाशी मी म्हणाले ना, तशी एक केवळ मी वस्तू आहे तुमची. तुमच्या या रुमालासारखी मला तुम्ही केव्हाही चुरगळू शकता. मी तुमचं मन ओळखलं आहे. वाटलं तर या घटकेलाही मी तुमची व्हायला तयार आहे. कुठल्या तरी एका विलक्षण उन्मादाने ती थरारली. तिने वेडसरपणे अंगावरील कपडे ओरबाडून फेकून दिले आणि ती अनावृत्त अवस्थेत त्याच्यासमोर उभी राहिली. तिच्या त्या अवस्थेतही ते देदीप्यमान लावण प्रभाकरला विस्मित करून गेलं. तिच्या गोऱ्यापान मांडीवर कसले तरी काळसर डाग होते. ते पाहताच कळवळून प्रभाकरने त्यांच्यावरून हात फिरवला. तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि स्पुंदत ती म्हणाली, ते मला डागायचे, त्याचे डाग आहेत ते. प्रभाकर त्या भीषण क्रौर्याच्या जाणीवेने गदगदला. त्याच्या हृदयात जागी झालेली वासना कापरासारखी उडून गेली. त्याने खाली पडलेले कपडे घेऊन तिचे अंग झाकले आणि तिला घेऊन तो बेडरूममध्ये गेला. तिचा रडण्याचा आवेग कमी झाल्यावर त्याने तिला अंथरुणावर झोपवली. तिच्या अंगावर एक शाल घातली आणि तिला थोपटत तो म्हणाला, मोहिनी, तू माझी आहेस ना? होय. माझा ऐकशील? हे पहा, आता हे सारं पूर्वीचं आयुष्य विसरायचं. मी तुला कधी विचारलं नाही, पण तुझ्या छळणुकीच्या गोष्टी मी पुष्कळ वेळा ऐकल्या आहेत. आता त्यांचं मला प्रत्यक्ष प्रत्यंतर आलं. तू आता कसलीही चिंता करू नकोस आणि जुन्या आठवणी काढून विवरही होऊ नकोस. मी थांबेन अनंतकाळ. मोहिनीला शांत झोप लागल्यानंतर प्रभाकर घरी गेला तेव्हा पहाट झाली होती. प्रभाकरनं आपल्या घराची बेल वाजवली आणि आपल्या ओळखीच्या आवाजात हाक दिली तेव्हा मायाने दरवाजा उघडला. आपल्या नवऱ्याला बऱ्याच दिवसांनी पाहायला मिळाल्यामुळे एक अधीरपणा तिच्या डोळ्यात दिसत होता. पण आपला नवरा नेहमीसारखा हसत खेळत न बोलता किंवा शारीरिक लगटीची अभिलाषा न धरता कपडे बदलू लागलेला पाहून तिला थोडं आश्चर्य वाटलं. ती म्हणाली,
तुम्ही आज नेहमीच्या मूडमध्ये नाही. तसं नाही ग. माझ्यापासून लपवू नका. हे बघ, तुझ्यापासून काहीही लपवून ठेवण्याचा मी आजपर्यंत प्रयत्न केला नाही. मग मला असं सांगा, काही विशेष घडलंय काय? म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. मला सांगण्यासारखं असेल तर सांगा ना. मोहिनी कशी आहे? संभाषणात मोहिनीचा विषय एकदम कारण नसताना आलेला पाहून प्रभाकर सचिंत झाला. घडलं आहे ते काहीतरी मोहिनीबद्दलच असलं पाहिजे असं मायानं का समजावं हेही त्याच्या लक्षात येईना. तो गोंधळला आणि त्याच्या डोक्यातला तो गोंधळ मायाने अचूक टिपला. मोहिनीकडे होता रात्रभर? नाही, 2:30-3ला आलो. पोचवायला घरी गेलो, कॉफी घ्यायला थांबलो आणि आलो. बस एवढंच? हो. माझ्या शपथ. तुझ्या शपथ. प्रभाकर आता सावरला होता. सत्य त्याच्या बाजूला झालं होतं. गोंधळाचे धुके विरून गेले होते. मी एक विचारू? विचार ना. रागवता कामा नये. नाही रागावत. खरंच सांगतो नाही रागावत. आजपर्यंत मी तुम्हाला कधी असलं काही विचारलेलं नाही. कोणत्याही स्त्रीची मला कधी भीती वाटली नाही. तुम्ही कुठेही गेलात, कोणाही पाशी असलात तरी अखेरी तुम्ही या घराला विसरणार नाही याबद्दल मी निश्चिंत असते. कारण तसं नसतं तर माझ्यासारख्या मुलीशी तुम्ही लग्नच केलं नसतं. पण अलीकडे मात्र माझ्या मनात भीती डोकावू लागली आहे. का? मोहिनीमुळेच? अचूक ओळखलत. ह्याच तुमच्या गुणामुळे तुम्ही मला आवडता व तुमच्यावर मी विश्वासही ठेवते. मोहिनी इतके तुम्ही कुणाच्यातही आजवर गुरफटला नव्हतात, होय की नाही? होय. मोहिनी तुम्हाला आवडते? होय. मला सोडून तिच्याबरोबर राहावंसं वाटतं तुम्हाला? छे, काहीतरी काय वेड्यासारखं बोलतेस. असला विचारसुद्धा माझ्या मनात आला नाही केव्हा. मोहिनी सुंदर आहे, एकाकी आहे, तिचंही माझ्यावर प्रेम आहे. तरीसुद्धा तुझी तिची बरोबरी होणार नाही. आणि माझ्यावर तुझा विश्वास बसेल न बसेल, पण मी सांगतो, या घटकेपर्यंत तरी तिचे आणि माझे कसले संबंध आलेले नाहीत. काय सांगता? तुम्ही आणि ती एकत्र कधी आला नाहीत? मला हे खरंच वाटत नाही. माया, तुझ्याशी मी कधीही अशी प्रतारणा केलेली नाही. मला कारणही नाही पडलं. का कुणास ठाऊक? मोहिनी आपल्या घरी आली त्या दिवसापासून एकूण स्त्रियांसंबंधीचा माझा दृष्टिकोनच बदलला. मोहिनीमुळेच ना? असेल कदाचित. पण माझ्या एक ध्यानात आलं. जगातल्या सर्व चांगल्या गोष्टी आपल्यासाठीच निर्माण झाल्या आहेत असं मानणं वेडेपणाचंच आहे. आणि त्याचबरोबर हव्यासाची काही विकृती निर्माण होणं बरोबर नाही. आणि अखेरी आकार वेगळे, भाषा वेगळी असली, पोशाख निराळे असले तरी स्त्रीदेह हा एकच असतो. नाविन्याचा शोध घेण्यापायी नव्या मुखवट्यांना भुलून एकामागून एक स्त्रीदेहाचा मोह होतो. पण अखेरी पुरुषाच्या लक्षात येतं, आरंभ वेगवेगळा असला तरी अखेर एकच असते. आत्मार्पण करणारी स्त्री हीच एक उत्कट अनुभव देऊ शकते. बाकीची सारी नाटकं असतात. तीही एकाच बसवलेल्या नाटकाचे अनेक प्रयोग असावेत तशी. मोहिनीने तुम्हाला तो उत्कट आनंद दिला नाही का? नाही. ते असं का झालं मी सांगू शकत नाही. पण या घटकेपर्यंत तरी मोहिनी आणि मी एकत्र आलो नाही. लोक दोन्ही जीवांनी वाटेल ते बडबडतात, त्याचं मला काहीच वाटत नाही. मी कधी काही पर्वाही केली नाही त्याची. मला फक्त तुझ्या शब्दांचा दिलासा आहे. पण तू तरी का विश्वास ठेवावास? आजवरचा माझा लौकिक, मोहिनीचं एकाकीपण आणि तिच्याकडे माझी वेळी अवेळी जाणं येणं, यामुळे तू तरी माझ्यावर कसा विश्वास ठेवशील? असं म्हणू नका. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही शब्द दिलात तर तो पाळाल याबद्दल मला खात्री आहे. मोहिनीचे आणि तुमचे कसलेही संबंध नाहीत ते तुम्ही म्हणता आहात ना? तर मग यावर मी विश्वास ठेवते. पण त्यासाठी तुम्ही मला एक वचन दिलं पाहिजे. कोणतं?
ज्या दिवशी मोहिनी आणि तुम्ही एकत्र याल त्या दिवसापासून तुम्ही माझ्या देहाला स्पर्श करता कामा नये. तुमच्याकडून माझं दुसरं कसलंही मागणं नाही. एवढं मागणं तुम्ही पुरवलं पाहिजे. तिच्या भारावलेल्या डोळ्यांना डोळा भिडवीत प्रभाकर तिच्याकडे पाहतच राहिला. त्या डोळ्यांत पावित्र्य होतं, तसंच निष्ठेचं तेज होतं. कोणालाही शरण आणील अशा त्या दीप्तिमान डोळ्यांनी तो घायाळ झाला. आपल्यावर सर्वस्वाने प्रेम करणारी ही अलौकिक स्त्री आपल्या सर्व उणिवांना आणि पापांना क्षमा करू शकेल असा गाढ विश्वास त्याच्या मनात पैदा झाला. मायाची त्याने अनेकविध रूपं पाहिली होती, पण हे रूप काही नवीनच होतं. आपल्यापेक्षा खूप उंच पातळीवर माया वावरते आहे ही गोष्ट त्याला जाणवली. तिला आपल्या दोन्ही बाहूत गोळा करीत त्याने जवळ घेतलं. तिच्या गालावर गाल ठेवीत तिच्या कानाजवळ ओठ नेत, तू म्हणतेस ते वचन मी देतो. मोहिनीचा विचार तू डोक्यातून काढून टाक, असं तो उद्गारला. त्याच्या त्या उद्गारांसरशी मायाला वाटले आपल्या हृदयावर झालेल्या सर्व जखमा या घडीला एकदम बऱ्या झालेल्या आहेत. भूमीशी घट्ट बांधून घ्यायचे आपल्याला आता कारण नाही. पाखराप्रमाणे हवेत तरंगायला भरकटायला आता मुळीच हरकत नाही. सारी क्लिमिश, साऱ्या शंका आता फिटल्या आहेत. एरवी ती नवऱ्याला साथ संगत देत होतीच, संघात पुढाकारही घेत होती, पण तिला वाटले या उत्कट क्षणी देवानं जे जे आपल्याला दिलं आहे त्या सर्वांचं समर्पण आपल्या पुरुषोत्तमाला केलं पाहिजे. प्रभाकरलाही तो सारा अनुभव नवीन होता. माया त्याची पत्नी होतीच आणि पती-पत्नी या नात्याने त्यांना परस्परात अज्ञात असे काहीच राहिले नव्हते. मिलनाचे अनेक उत्कट क्षण त्यांनी भोगले होते. आसक्तीने पेटून जाऊन दोघांनीही पती-पत्नीचे नाते सार्थ केले होते. परंतु आजचा अनुभव मात्र प्रभाकरला वेगळा वाटत होता. विलक्षण तृप्त होऊन सर्वांगाचे समर्पण करणारी ही कोणीतरी देवयोनीतली अप्सराच आहे असा भास त्याला झाला. त्यात आवेग होता पण तुफान नव्हते, चावा होता पण बोच नव्हती. असेच काही दिवस गेले. नेहमीपेक्षा आपल्या घरातले वातावरण संतुष्ट आहे, तृप्त आहे याचा त्याला पदोपदी अनुभव येत होता. स्वामित्वाचा एक निराळाच डौल आणि ऐश्वर्याची झळाळी मायेच्या ठाई प्रकटताना त्याला दिसली. संसारात नव्याने उत्पन्न झालेले चैतन्य आणि संतुष्टता याचा त्याच्याही कर्तृत्वावर परिणाम होत होता. त्याचे पूर्ण झालेले नवीन नाटक रंगभूमीवर आले आणि लोकांनी ते डोक्यावर घेतले. यशाचे नवे तुरे त्याच्या मस्तकावर खोचले गेले. या नाटकाच्या वऱ्हाड नागपूरच्या दौऱ्यावरून प्रभाकर परत आला. तेव्हा वास्तविक अवेळ झालेली नव्हती. मोहिनी एकटी घरी जाऊ शकली असती किंवा कंपनीतला कोणी व्यवस्थापक किंवा नट तिला घरी सोडू शकला असता. प्रभाकरला घरी जायची ओढ होती, पण मोहिनीने आग्रह धरला म्हणून तिला सोडायसाठी तिच्या घरी त्याला जावं लागलं. या दौऱ्यातले मोहिनीचे एकंदर वागणेच प्रभाकरला कळू शकले नाही. एरवीचा अबोलपणा व उदासपणा तर तिच्या चेहऱ्यावर कुठेच नव्हता व त्याच्याभोवती वावरताना तिच्या नेहमीच्या आर्जवीपणात आणि ममतेत एक वेगळीच नाजूक लकेर होती. सर्वांच्या लक्षात यावं इतक्या मोकळेपणाने ती त्याच्याशी वागत होती. पण आता जेव्हा घरी सोडण्याबद्दल तिने आग्रह धरला तेव्हा तर प्रभाकरची त्याबद्दल खात्रीच झाली. घरात प्रवेश करताच तिने दार लावून टाकले आणि आलेच म्हणून ती बेडरूममध्ये गेली. तिच्या मनात काय आहे याचा विचार करीत प्रभाकर कोचावर रेलून बसला होता. तेवढ्यात बेडरूमचे दार उघडून ती बाहेर आली. तिच्याकडे नजर जाताच प्रभाकर आश्चर्यचकित होऊन अवाक् झाला. प्रवासातील मळके कपडे बदलून टाकून तिनं एकदम घाईघाईने आकर्षक असा साज शृंगार केला होता. तिच्या डोळ्यांत नेहमीचा शालीन भाव नव्हता, तर अनेक दिवस रोखून ठेवलेला समर्पणाचा ध्यास होता. आवडले कपडे? न आवडायला काय झालं, पण हे कपडे दाखवण्यासाठी का तू मला बोलवलंयस इथं? एवढे मोठे प्रतिभासंपन्न नाटककार तुम्ही आणि अगदीच बावळट कसे हो? ते कसं काय बुवा? एवढं सुद्धा ओळखता येत नाही? काही कळत नाही? कमाल आहे तुमची. मागं तर एका माणसाला किती घाई झाली होती. कशाची? मुद्दाम तुम्ही सोंग आणताय न कळल्याचं. तुम्हाला सारं काही कळलंय. वेडी आहेस काय? सोंग कसलं आणायचं त्यात? मोहिनीचा चेहरा त्रासिक झाला. आपली सूचना प्रभाकरला चटकन समजेल असे तिला वाटले होते,
पण प्रभाकर कळून सवरून न कळल्यासारखं वागतोय यामुळं ती थोडीशी नाराजी झाली. ती प्रभाकर जवळ आली, त्याच्या गळ्यात हात घालून म्हणाली, तुम्हाला त्या रात्री मी नाराज केलं, पण आता थांबायचं काही कारण नाही. तुम्ही मला हवे आहात. प्रभाकरच्या सर्व काही लक्षात आलं होतं, पण ते नेमकं कोणत्या शब्दात सांगावं हे त्याला उमजत नव्हतं. त्याचे सारे शहाणपण या प्रसंगाने निकामी झाले होते. उरले सुरले अवसान गात्रात गोळा करीत तो म्हणाला, मोहिनी, मला माहीत आहे, सारं काही माहीत आहे मला. मग आता उशीर का? कसली आडकाठी आहे? मोहिनी, तू मला आवडतेस, फार फार आवडतेस. त्या रात्री तू मला हवी होतीस, वेड्यासारखी हवी होतीस. तेव्हा आपण एकत्र आलो असतो तर गोष्ट निराळी होती. स्त्रीत्वाचा सारा फनकारा आणि अपेक्षाभंगाचा सारा असंतोष मोहिनीच्या डोळ्यांत गोळा झाला आणि ती म्हणाली, आणि आत्ता काय परिस्थितीत बदल घडलाय? साराच. तो कसा? तो मला सांगता येत नाही. नाही, तुम्ही मला सांगितलंच पाहिजे. मला फक्त तुम्हीच हवेत. तुमच्या पायी मी सर्वस्व वाहिलेलं आहे. ते मी नाकारत नाही मोहिनी, किंबहुना त्यासाठीच आपण एकत्र येऊ शकणार नाही. तुम्ही काय म्हणता आहात? तू जसं माझ्या पायी सर्वस्व वाहिलं आहेस त्यापेक्षा अधिक निष्ठेनं आणि न्यायानं मायानं मला सर्वस्व दिलं आहे. तिला फक्त तुझीच भीती वाटत होती. अन्य कोणी स्त्रिया मला तिच्यापासून उडून दूर नेणार नाहीत याबद्दल भरोसा होता. पण तू तिच्या लेखी तूच एक अशी आहेस की तिचे घर उद्ध्वस्त करू शकशील. नाही प्रभाकर, असले काही माझ्या मनात नव्हते. मला मालकीन व्हायचंच नाही. तुमची दासी म्हणून राहीन मी. मला खरोखरीच काही नको मला. असं तुला वाटतं, मलाही वाटतं, पण ते खरं नसतं. एकतर तुझे अन माझे नशीब या व्यवसायात गुंतलेले आहे. यामुळे यशापयशाच्या खेळात आपण बरोबर राहणार. त्यात तुझ्या बाजूला पुष्कळ गोष्टी आहेत. पण त्यात माझा काय दोष आहे? नाही ना, त्यात कुणाचाच दोष नाही. तुझा नाही, माझा नाही आणि मायाचा तर मुळीच नाही. एखादी गोष्ट निसर्गाच्या दडपणाखाली होऊनच गेली तर माणसाला त्या दुबळेपणाचा आधार घेता येतो. त्या रात्रीच फक्त ते शक्य होतं, समर्थनीय होतं. आता नाही. मी मायाला वचन दिलंय. पण का? माझं मन तुम्हाला समजून उमजून तुम्ही का गुंतलात? ते तरी माझ्या हातात कुठं होतं? त्याच रात्री माझी मनस्थिती ओळखून मायानं तुला दूर केली. प्रभाकर, आता मी काय करू? तुमच्याशिवाय माझ्या जीवनाला अर्थच नाही. मुळीच नाही. तुला काही कमी नाही. रूप, तारुण्य, पैसा. तुलाही कोणीतरी मनासारखा पुरुष भेटेल. तुम्हाला असं बोलावतं तरी कसं? मिळण्याजोग्या गोष्टी नाकारण्यात कमी पुरुषार्थ असतो का? तू नाही का मला थांबायला लावलंस? आता मायानं मला थोपवून धरलं आहे. हे थांबणं थोडं कष्टदायक असेल, पण त्यातही एक समाधान असतं. पुढे काय होईल हे मी सांगू शकत नाही. तशी आपण कळसूत्री बाहुली आहोत कुणाची तरी. पण या घडीला तरी तू माझं घर उजाड करू शकणार नाहीस. माया तुम्हाला सोडून जाईल माझ्यामुळे? तिने सोडून जाण्याचा प्रश्नच नाही. विश्वासाच्या मंडपीवर तिचा संसार वृक्ष तिने उभा केला आहे. मी तो आधार काढून घेणार नाही. खाली मान घालून मोहिनी सारं ऐकत होती. क्षण दोन क्षण तिच्या त्या अधोमुख ध्यानाकडे पाहत प्रभाकर स्तब्ध राहिला. तिने जेव्हा मान वर केली तेव्हा तिच्या चेहऱ्याकडे पाहून तो आश्चर्यचकित झाला. नाराजी, संतोष, असंतोष यांचा मागमूसही नव्हता. उलट एक खट्याळ हास्य तिथे उमटले गेले. माया वाट पाहत असेल, तुम्हाला उठायला हवं. तिच्या शब्दातला अर्थही त्याच्या ध्यानात आला नाही. तिची ही प्रतिक्रिया त्याला नवीन होती. ती उभी राहिली. तिने वस्त्र सावरले. त्याचा हात हातात घेत त्याला उठवून ती दारापाशी आली. मी तुमचीच आहे प्रभाकर, आणि तुमचीच राहीन. मायाच्या शब्दांतून तुम्ही मोकळे झालात तर माझ्याकडे या, आणि नाहीच मोकळे झालात तरीही ही दासी तुमची वाट पाहिल. अखेरीस सर्वच भक्तांना देवाच्या पायावर डोके ठेवून दर्शन घ्यायचं भाग्य लाभत नाही.
काहींना केवळ कळसाचं दर्शन घेऊनच परतावं लागतं, पण तरीही भक्तीच्या बळावर ते पाय त्यांना लाभतातच. दरवाजापाशी ती आली आणि आवेगाने तिने त्याला जवळ घेतलं. माझी ही शेवटची आठवण. तिच्या ओल्या आठवणी ओठावर मिरवीत प्रभाकर रस्त्यावरून चालू लागला. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.